अनेक महत्त्वाची घडामोड समोर येते। शिक्षकांचं शिष्टमंडळ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल झालेलं आहे। गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर शिक्षक आता मुख्यमंत्री यांच्या भेटीला आलेत आणि मंत्री गिरीश महाजन यांनी देखील मुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये आता ते दाखल झालेत। मंत्री गिरीश महाजन यांनी कालच सर्व शिक्षकांना आश्वासन दिलं होतं की मुख्यमंत्री यांच्यासोबत भेटून तोडगा काढू आणि यानंतर ही भेट होताना आपल्याला बघायला मिळते। तुषार रुपणवार आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। तुषार, आपण बघतोय आता गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर आता मुख्यमंत्र्यांसोबत या शिक्षकांची भेट होते, तोडगा निघेल का? नक्कीच आपल्याला या बैठकीमध्ये तोडगा निघेल असा माहिती मिळते, कारण की आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षक आमदार त्याचप्रमाणे स्वतः शिक्षक वर्ग आपल्याला या बैठकीमध्ये सहभागी असल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्र्यांनी या बैठकीसाठी काही महत्वपूर्ण सचिव देखील या बैठकीला बोलवण्यात आलेले आहेत, कारण की जी शिक्षकांची मूळ मागणी आहे की त्यांच्या वेतनामध्ये मानधनामध्ये वाढ होत असताना सरकारने यापूर्वी त्यांना 2 टप्पे देऊ केलेले आहेत, मात्र तिसरा आणि चौथ्या टप्प्यासंदर्भामध्ये त्यांची मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाहीये। तर त्यामुळे त्यांना नेमका किती निधी लागणार आहे आणि तो निधी देत असताना राज्याच्या आर्थिक बाबीचा विचार करून ती मागणी कशा प्रकारे पूर्ण केली जाते या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिक्षक आमदार शिक्षक यांच्यासोबत संवाद साधणार आहेत। मात्र कालच गिरीश महाजन यांनी स्वतः आझाद मैदानावरती जाऊन सर्व शिक्षकांना आश्वस्त केलं होतं की तुम्ही पावसाळ्यामध्ये हे आंदोलन करणं योग्य नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकार शिक्षकांच्या बाजूने अगदीच, त्यामुळे तुषार या भेटीमध्ये नेमका काय तोडगा निघतो याचे वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। अधिवेशनादरम्यान अनेक आमदार हे आकाशवाणी आमदार निवासात राहतात आणि याच आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण सुद्धा करतात। काल रात्री शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी याच आकाशवाणी कॅन्टीनमधून जेवण मागवलं, मात्र जेवण निकृष्ट दर्जाचं निघालं आणि त्यामुळे संतप्त झालेल्या आमदारांनी कॅन्टीनमधील आचार्यांना मारहाण केली। आमदार संजय गायकवाड हे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत असतात, मात्र यावेळेला त्यांनी कर्मचाऱ्यांनाच मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला, त्यामुळे संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात सापडले। वेळेस त्यांनी निकृष्ट दर्जाचं शिळं 5-5, 6-6 दिवसाचं जेवण देण्याचा प्रयत्न केला। मी त्यांना समज दिली। काल रात्री 9-9:30च्या दरम्यान मी साधं वरण भात आणि चपातीची ऑर्डर त्याला केलेली। त्याने वरण भात चपाती मला आणून दिली आणि मी ते मिस करून पहिला घास खाल्ला तर मला खूप खराब वाटलं, पण मला वाटलं ठीक आहे आपण बघू दुसरा ट्राय करू। मी दुसरा घास खाल्ला तर मला वॉमिटिंग झाली। मग मी त्या जे वरण त्याने मी त्याचा स्मेल घेतला तर तो इतका घाणेरडा स्मेल होता की ते निकृष्ट पण नव्हतं, ते अगदी सडलेलंच कुजलेलं होतं आणि भात देखील हा फार हे होता। आणि मग मी खाली गेलो, ज्या सगळ्यांना विचारलं हे कोण केलंय, कुक कोण आहे, मॅनेजर कोण आहे, ते मॅनेजर पण माझ्याकडे आला। सगळ्यांना मी त्याला सगळ्यांना स्मेल दिला, हे बघ हे तुमचंच आहे ना, मग हे असं जेवण देता का? सगळ्यांनी स्मेल घेतल्यानंतर सांगितलं हे बहुत गंदा आहे। मी मराठीत सांगून बघितलं, मी इंग्रजीत सांगून बघितलं, मी हिंदीत सांगून बघितलं, मी मालकांना प्रेमानं बसून सांगितलं, समज पण दिली, सगळ्या भाषा समजल्या नाही, त्याच्यामुळे मला ही भाषा वापरावी लागली। खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून एक तुमच्यावरती सुद्धा जबाबदारी असते, तुमच्याकडे संपूर्ण समाज बघत असतो, त्यामुळे ज्या पद्धतीचे हे व्हिडिओ व्हायरल झाले त्यानंतर थोडी नैतिक जबाबदारी आपल्यावरती वाढलेली असं वाटत नाही का? नैतिक जबाबदारी वाढल्यानंतर जर 2 वर्षात तक्रारीचं त्या ठिकाणी तो दखल घेत नसेल तर शेवटी मी एक योद्धा पण आहे हे विसरू नका। लोकप्रतिनिधी असताना मी एक योद्धा पण आहे आणि मला युद्धाची भूमिका कधी कधी करावी लागते। तर गायकवाडांनी केलेल्या मारहाणीवरती राजकीय वर्तुळात सुद्धा प्रतिक्रिया उमटत आहेत। इकडे शिवसेनेकडून गायकवाडांचा बचाव करण्यात आलाय, तर विरोधकांनी मात्र जोरदार टीका केली आहे। मेरे पार्टी का है, मेरे पार्टी का नहीं हो सकता। एसनशी गटाचं आहे ना तो, त्याचं नाम ही एसनशी है और क्या उससे उम्मीद कर सकते हैं। लेकिन ये भी मुझे लगता है कि कुछ ना कुछ चल रहा है। मुख्यमंत्री जी को बदनाम करने का कुछ तो साजिश चल रही है, तो मुख्यमंत्री उन्होंने उनकी एंटेना जो है वो ऑन रखनी चाहिए। आणि मला असं वाटतं की असं जर का कोण वागत असेल तर मुख्यमंत्र्यांनी असं मी ऐकलं की त्यांच्यावरती सक्त कारवाई करण्याचे आदेश दिलेत। करतात की नाही ते थोड्या दिवसात कळेल, नाहीतर मग मी म्हणेन की मुख्यमंत्र्यांचं त्याला पाठबळ आहे की काय। गायकवाडाचं म्हणतात ही शिवसेना स्टाईल, ही शिवसेना स्टाईल नाहीये आणि ते मुळामध्ये ते शिवसैनिक नातं नाहीच आहे, ते एसनशी गटाचे आहेत।
अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या कोणाहीकरता भूषणावं नाही. याच्याने विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा प्रतिमा कुठेतरी कमी होते. परब साहेबांचं जरी मत असलं की टावेलवर का मारलं तरी टावेलवर मारलं किंवा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे, ते योग्य नाही आहे. आणि यातनं सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जात आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे. आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी. आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासमधील निकृष्ट दर्जाच्या जेवणाबद्दल तक्रार केली नाही, तर त्यांना स्वतःच त्याचा अनुभव आला आणि जेवल्यानंतर त्यांना जेवतानाच त्यांना वांती उल्टी झाली, उल्टी हो गया उनको वोमिट, तो वोमिटिंग हो गया और इसलिए उन्होंने गुस्से में आकर वो मारपीट की है. उसका मैं समर्थन नहीं करूँगा और हम लोक प्रतिनिधि है, विधायक है, तो हमारी जिम्मेदारी है कानूनी कार्रवाई के लिए हमारे पास अधिकार हैं. तो अगर जिधर गलत होता है उसके ऊपर कानूनी कार्रवाई हो सकती है. दरम्यान एफडीए कडून कॅन्टीनमधील काही खाद्यपदार्थ सील करण्यात आले आहेत. यामध्ये पनीर असेल, तेल अशा अनेक गोष्टी सील केल्यात आणि सर्व खाद्यपदार्थांचे नमुने आता तपासले जाणार आहेत आणि 14 दिवसांनी अहवाल आल्यानंतर इथून पुढची कारवाई होणार आहे. तर आपण दृश्यांमध्ये बघतोय जे सगळे सॅम्पल्स आहेत ते एफडीए कडून गोळा करण्यात आलेले आहेत. यामध्ये पनीर असेल किंवा तेल अशा अनेक गोष्टी यामध्ये सील करण्यात आलेल्या आहेत. हे सगळ्या खाद्यपदार्थांचे नमुने जे आहेत ते आता एफडीए कडून तपासले जातील आणि यानंतर 14 दिवसांनी या संदर्भातला सगळा अहवाल येईल आणि यानंतर पुढची काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आपण दृश्यांमध्ये बघतो एफडीएची टीम या कॅन्टीनमध्ये दाखल झाली होती आणि या टीमने हे जे सॅम्पल्स आहेत ते गोळा केले. तूर दाल का जो वरण है वो लिया है, पनीर का लिया है, शेजवान चटनी लिया है और जो ऑयल का फ्राई करते ऑयल उसमें ऑयल वो भी सैंपल लिया है. सर प्राथमिक जांच में कोई अनियमितता पाई गई है क्या? जो अनियमितता पाई है उसके लिए उनको नोटिस दे देंगे और उसके आगे कार्रवाई. कितने दिन में आएगा रिपोर्ट 14 दिन में रिपोर्ट आ जाएगा. ये जांच के लिए कहाँ जाएगा? हमारे लेबोरेटरी में जाएगा, हम डिस्क्लोज नहीं करेंगे. हमको रिपोर्ट किसको सौंपेंगे आप लोग? रिपोर्ट हमारे गवर्नमेंट को आ जाएंगे ना सब. अच्छा, इससे पहले एफडीए ने इस कैंटीन में इससे पहले कब ये किया था, जांच पड़ताल किया था? पहले भी टीम विजिट की थी? की है. कब? अभी एकदम एग्जैक्ट मालूम नहीं है कि लेकिन अनियमितता पाई गई है क्या? नहीं ना, पहले नहीं थी अनियमितता, उसको किया है नहीं, अभी प्राथमिक जांच में कुछ पाया गया है अभी थोड़ा सा क्लीन का. जल्दी से सर्व करेंगे उनको. यस. तर या आमदार निवासस्थानाच्या कॅन्टीनमधील वादंग काही केला थांबायला तयार नाहीये. निकृष्ट जेवणावरून आमदार संजय गायकवाड यांच्या राड्यानंतर आता एफडीएच्या तपासणीनंतर कॅन्टीनमध्ये काम करणारे वेटरच आपापसात भिडलेले आहेत. अगदी किरकोळ वादामधून या दोन्ही वेटरने एकमेकांना मारहाण सुरू केली आणि या वादामध्ये काही नागरिकांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत ही जी सगळी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणली. कॅन्टीनमधील अंतर्गत वातावरण किती बिघडलंय हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलंय.